पर्यंत संध्याकाळीपर्यंत तो ड्रायव्हर चांगल्या पद्धतीने काम करत होता. त्याला 3 वर्षापूर्वी त्याने सायकिस्टचं ट्रीटमेंट घेतलेलं होतं हे त्या दिवशी उघडकीस आलं. आमच्या रेकॉर्डला कुठल्याही प्रकारचं त्याचं मेडिकलचं जे फाईल होतं त्यामध्ये दोष आढळून आलेला नव्हता. परंतु त्याने जे सायकियाट्रिस्टचं ट्रीटमेंट घेतलेलं होतं ते डिपार्टमेंटच्या कडे लपून ठेवलेलं होतं. माहिती त्याने दिलेली नव्हती आणि त्यामुळं तो ह्या प्रकारामध्ये पुढे आलेला आहे. त्याने हा प्रकार केलेला आहे. तणावाचा किंवा प्रेशर असल्याचा कर्मचाऱ्यांवरती कुठलाही देवकर साहेब किती दिवस लोकांना फसवाल. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही राज्यकर्ते आहात, टॉयलेट्स नाहीत, महिलांना टॉयलेट्स नाहीत, कर्मचाऱ्यांना विश्रामगृह नाहीत, वेळेवर ड्युट्या नाहीत, पुरेसे पगार नाहीत, कसली व्यवस्था निर्माण करताय तुम्ही? तणावाखाली नाही एसटी कर्मचारी तुम्ही असं सांगताय. तुम्ही जरा युनियनचे नेते आहेत त्यांचं ऐकून घ्या. ऐका जरा अभ्यंकर सांगा त्यांना काय परिस्थिती आहे. देवकर साहेब मला खरंच म्हणजे ते जबाबदार राज्यमंत्री असावेत असा माझा आजपर्यंत एक स्वतःचा समज होता. परंतु धक्कादायक ज्यांच्या हाताखाली 1 लाखाच्या वर कर्मचारी काम करतात, आपण एसटी या विषयावर बोलतोय आणि ते म्हणतात त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा मानसिक दबाव नसतो, तणाव नसतो. तर मला वाटतं सकाळी आंघोळ केल्यानंतर कोणाला तणाव आणि दबाव येत नाही. तो अॅक्युम्युलेटेड असतो. तो वर्षानुवर्ष त्याच्यावरती प्रेशर्स टाकलेली असतात. कामाची असतील, ड्युटी अवश्य असतील, मिळणाऱ्या वेतन भत्त्याचं असेल. म्हणजे काय सगळं आलबेल आहे का? हा काय वेडा होता माणूस यांनी केलंय असं बेस म्हणतात त्यांनी आपलं जे सर्टिफिकेट आहे ते लपवून ठेवलं. चला एक लक्षात घ्या, हे एक उदाहरण झालं. हे म्हणतात असंख्य कर्मचारी असे होऊ शकतात. सगळे 9व्या एक लक्षात घ्या, एसटी मध्ये जे 1 लाख कर्मचारी आहेत त्याच्यामधले 95% जास्ती हे कर्जबाजारी आहेत. मी अत्यंत जबाबदारीने आपल्याशी बोलतो. आता 2 कायदे तुम्हाला सांगतो. इथे तज्ञ मंडळी बसलेली आहे. एक कायदा, आता हा कायदा कसा आहे बघा. एक कायदा असा आहे, जर एसटी उभी असेल आणि आपण येऊन जर गाडी आपटली तर एसटी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला जातो. आणि नवीन एक साहेब आपण जे सांगितलं या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष केलं जातं वगैरे हा जो भाग आहे हा युनियनचे पदाधिकारी म्हणून सांगण्याचा ठीक आहे. परंतु तरी सुद्धा काही उणिवा थोड्याफार प्रमाणामध्ये निश्चितपणाने असतील. मी त्या काही 100% आम्ही पूर्ण करतो असं समजणार नाही किंवा म्हणणारही नाही. देवकर साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही परिवहन राज्यमंत्री आहात आणि हे खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. तुम्ही दोघं कधी एसटी डेपोला त्याच्या कानाकोपऱ्यात भेट दिली आहे का? मी भेट दिलेली आहे. तिथल्या टॉयलेट बघितले आहेत का? मी भेट दिलेली आहे. तिथल्या टॉयलेट बघितले आहेत का तुम्ही? बघितलेले आहेत. तुमच्या घराच्या टॉयलेट इतकी तरी स्वच्छ आहे का ती टॉयलेट? एवढे असू शकत नाही सार्वजनिक ठिकाणी. म्हणजे पण किती स्वच्छ आहे सांगा. किती स्वच्छ आहे सांगा. प्रस्ताव निश्चितपणानं आम्ही तयार करतो आहोत. कॉन्ट्रॅक्ट देण्याच्यासाठी नवीन जे आता टेक्नॉलॉजी येते आहे हे मला काही सांगू नका. खून झालेले आहेत देवकर साहेब, खून झालेले आहेत. मला सांगा महिलांना टॉयलेट्स आहेत का? महिला कर्मचारी आपले नैसर्गिक विधी आटोपण्यासाठी कुठे जातात माहिती आहे का तुम्हाला? हो ठीक आहे साहेब, माहिती आहे. ठीक आहे म्हणजे शरम नाही वाटत सरकार म्हणून तुम्हाला? शरम नाही वाटत? तुम्ही मला गुन्हेगार समजू नका. सरकार गुन्हेगार आहे. सरकारमुळे निर्माण झाले असं लोक म्हणतात. अजिबात नाही. तुमच्याशी बोलायचं म्हटलं तर तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस करता. मला हा अधिकार आहे. मी पत्रकार म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुमच्या प्रशासन व्यवस्थेमुळे खुश झालेले, तुमच्या प्रशासन व्यवस्थेमुळे खुश झाले. अजिबात सत्तेत राहण्याची शरम वाटत नाही का तुम्हाला? अरे शरम वगैरे नीट बोला. मी नीट बोलतोय. हा जनतेला विचारण्याचा अधिकार आहे. तुम्हाला असं काही मंत्र्याला काही बोलायचा अधिकार दिलेला नाही. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुम्ही जनतेचे हाल बघत नाहीये. महिलांना टॉयलेट्स नाहीत, कर्मचाऱ्यांना टॉयलेट्स नाहीत. तुम्ही राजीनामा का देत नाही? तुम्ही मंत्र्याशी बोलताय, नीट बोला. मंत्री कोण आहे? आमचा प्रतिनिधी, आमचा नोकर आहे, आमचा सेवक आहे, जनसेवक आहे. मला लागली का? जनसेवक आहेत तुम्ही. आमच्या विसरू नका. खून झालेले आहेत देवकर साहेब, खून झालेले आहेत. कर्मचाऱ्यांची मानसिक अवस्था वाईट झालेली आहे. मला विचार करून बोला. मी पूर्ण विचार करून बोलतोय. मग चला सरळ बोला. सरळ प्रश्न. मी सरळ प्रश्न विचारतोय. या संतोष मानेच्या अवस्थेची नैतिक जबाबदारी तुम्ही घेताय का? नैतिक जबाबदारी घेण्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आमच्यावर जबाबदारी घेण्याचा प्रश्न येईल समोर निश्चितपणाने घेऊ. आणि जिथं त्याची आमच्या डिपार्टमेंटची कुठे चूक असेल त्या संदर्भामध्ये संबंधितांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल. आम्ही कसली उत्तर देताय? चूक अजून दिसत नाही का तुम्हाला? एक एसटी घेऊन माणूस पळाला.
बोला. एक एसटी घेऊन माणूस पळाला, तिथे चूक काही दिसत नाहीये. काय तो काय त्याला काही कोणी प्रशासनाने सांगितलं का न्यायला? अहो, तुमच्या व्यवस्थेमुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. व्यवस्था सडलेली आहे, किडलेली आहे, कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाहीये, वाईट अवस्थेत जगावं लागतंय. ज्या घरामध्ये तुम्ही काम करत असाल तिथं काही 100% पूर्तता घरामध्ये करू शकत नाही. हा मोठा राज्याचा व्याप आहे, याच्यामध्ये आम्ही जबाबदारीने बोलतो की थोड्याफार. धन्य आहे, मला माफ करा, देवकर साहेब माफ करा, धन्य आहे तुमची. संतोष मानेने खून केले, एक एसटी घेऊन पळाला आणि महाराष्ट्राचा परिवहन मंत्री अशा प्रकारे उत्तर देतोय. हे धक्कादायक नाहीये. हे काय आहे तुम्ही ठरवा. कारण एक पत्रकार म्हणून 35 वर्ष मी इथे काढलेली आहे. इतकी भयंकर घटना घडल्यावर मंत्री काय उत्तर देतो तुम्ही बघा आणि कशा प्रकारचे राज्य करते. मला काही बोलायचंच नाही, मला बोलायचंच नाही. संतापाने माझ्या अंगाची लाही होते. अशा प्रकारचे राज्य करते असतील तर मगाशी डॉक्टर म्हणाले मला तुमच्याकडे